नमस्कार. संबंधित पुश बटन स्विचेस दाबून डावीकडे, उजवीकडे आणि पुढे दिशेने फिरणारा बॉट तयार करण्यासाठी या सर्किटमध्ये आम्ही मोटर ड्रायव्हर, डीसी गिअर मोटर्स, पुश बटणे, डायोड आणि बॅटरी यासारखे घटक वापरतो. टिंकरकॅडमध्ये हे सर्किट तयार करू आणि त्याचे अनुसरण करू. आधी पाहिलेल्या सर्किट डायग्राममध्ये नमूद केलेले घटक काढू. म्हणून आपण एच ब्रिज मोटर ड्रायव्हर, डीसी गिअर मोटर्स, पुश बटणे, डायोड आणि बॅटरी 6V 4 नंबर काढू. आम्ही खालील प्रमाणे कनेक्ट करू. डायोडचा एनोडवर बॅटरीचे पॉझिटिव्ह. या पॉझिटिव्ह रेषेसाठी आपण वायर रंग लाल निवडू. डायोडचे कॅथोड मोटर ड्रायव्हरच्या 9व्या एनेबल 3 आणि 4 पिनला, मोटार ड्रायव्हरचा 8वा पॉवर 2 पिन ते मोटार ड्रायव्हरचा 9व्या 3 आणि 4 एनेबल पिन पर्यंत. मोटार ड्रायव्हरचा 9वा 3 आणि 4 एनेबल पिन मोटार ड्रायव्हरचा 16व्या पॉवर 1 पिनवर लावा. मोटार ड्रायव्हरचा 16वा पॉवर 1 पिन मोटार ड्रायव्हरचा पहिल्या 1 आणि 2 एनेबल पिनवर. मोटार ड्रायव्हरचा 5व्या ग्राउंड पिनवर बॅटरी नेगेटिव्ह. यासाठी नेगेटिव्ह रेषा किंवा जमीन आहे. आपण वायरचा रंग काळा निवडू. मोटर ड्रायव्हरचा 4था ग्राउंड पिन ते मोटार ड्रायव्हरचा 5व्या ग्राउंड पिन पर्यंत. या वायरसाठी आपण कोणताही रंग निवडू शकतो. मोटार ड्रायव्हरचा 12वा ग्राउंड पिन ते मोटार ड्रायव्हरचा 13वा ग्राउंड पिन. मोटार ड्रायव्हरचा 12वा ग्राउंड पिन ते मोटार ड्रायव्हरचा 5वा ग्राउंड पिन. मोटर ड्रायव्हरचा गिअर मोटर 1 ते 3ऱ्या आउटपुट 1 पिनचा पॉझिटिव्ह. मोटार ड्रायव्हरचा गिअर मोटर 1 ते 6व्या आउटपुट 2 पिनचा नेगेटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा 11व्या आउटपुट 3 पिन पर्यंत गिअर मोटर 2 चा पॉझिटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा गिअर मोटर 2 ते 14व्या आउटपुट 4 पिन पर्यंत नेगेटिव्ह. मोटर ड्रायव्हरचा पहिला 1 आणि 2 एनेबल पिनला पुश बटन 1 चे टर्मिनल 1B. मोटर ड्रायव्हरचा पुश बटन 1 ते दुसऱ्या इनपुट 1 पिनचे टर्मिनल 2B. मोटर ड्रायव्हरचा 10व्या इनपुट 3 पिन पर्यंत पुश बटन 2 चे टर्मिनल 1B. मोटर ड्रायव्हरचा 16व्या पॉवर 1 पिन पर्यंत पुश बटन 2 चे टर्मिनल 2B. मोटर ड्रायव्हरचा पहिल्या 1 आणि 2 एनेबल पिनवर पुश बटन 3 चे टर्मिनल 1B.
डायोड 1 चा एनोडला पुश बटन 3 चे टर्मिनल 2A, डायोड 2 च्या एनोडला पुश बटन 3 चे टर्मिनल 2A, डायोड 1 चे कॅथोड ते पुश बटन 1 चा टर्मिनल 2B पर्यंत, पुश बटन 2 चा टर्मिनल 1B ला डायोडचे कॅथोड 2. आम्ही आता सर्किट पूर्ण केले आहे. चला सिम्युलेशन सुरू करूया. आमच्या लक्षात आले की मोटर शाफ्ट फिरत नाहीत आणि 0 RPM दर्शवते. जेव्हा आपण पहिले बटन दाबतो, आमच्या लक्षात आले की पहिला मोटर शाफ्ट 142 RPM सह फिरत आहे. अशा प्रकारे रोबोट वाहन एका दिशेने फिरते. डावीकडे म्हणा, कारण फक्त एक मोटर शाफ्ट फिरत आहे. जेव्हा आपण पुश बटन सोडतो तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दाखवते. जेव्हा आपण दुसरे बटन दाबतो, दुसरा मोटर शाफ्ट 142 RPM सह फिरत असल्याचे आमच्या लक्षात आले. अशा प्रकारे रोबोटिक वाहन एका दिशेने फिरते. बरोबर म्हणा, कारण फक्त एक मोटर शाफ्ट फिरत आहे. जेव्हा आपण पुश बटन सोडतो तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दाखवते. जेव्हा आपण तिसरे बटन दाबतो, दोन्ही मोटर शाफ्ट 132 RPM सह फिरत असल्याचे आमच्या लक्षात आले. अशा प्रकारे रोबोटिक वाहन सरळ दिशेने फिरते. पुढे म्हणा, कारण दोन्ही मोटर शाफ्ट घड्याळाच्या उलट दिशेने फिरत आहेत. जेव्हा आपण पुश बटन सोडतो तेव्हा पुन्हा मोटर शाफ्ट फिरणे थांबवते आणि 0 RPM दर्शवते. अशा प्रकारे आपण रोबोटिक वाहनाचा डाव्या, उजव्या आणि पुढे हालचाली नियंत्रित करतो. आता स्वतःचे सर्किट बिल्ड करा, इमेज फाइल डाउनलोड करा आणि असाइनमेंट सबमिट करा. हॅव फन, चीयर्स. सर्किट एक्सप्लेनेशन. लेफ्ट पुश बटन स्विच S1A दाबले जात असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN1 पिन उंच होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 1 शाफ्ट एका दिशेने फिरते. घड्याळाच्या दिशेने म्हणा. लेफ्ट पुश बटन स्विच S1A रिलीज होत असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN1 पिन कमी होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 1 शाफ्ट फिरणे थांबेल. राइट पुश बटन स्विच S1B दाबले जात असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN3 पिन उंच होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 2 शाफ्ट एका दिशेने फिरते. घड्याळाच्या दिशेने म्हणा. राइट पुश बटन स्विच S1B रिलीज होत असताना मोटर ड्रायव्हर IC चा IN3 पिन कमी होतो, ज्यामुळे संबंधित मोटर 2 शाफ्ट फिरणे थांबेल. फॉरवर्ड पुश बटन स्विच S1C दाबले जात असताना मोटर ड्रायव्हर IC च्या IN1 आणि IN3 पिन जास्त होतात, ज्यामुळे संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट दोन्हीही एकाच दिशेने फिरतात. घड्याळाच्या दिशेने म्हणा. फॉरवर्ड पुश बटन स्विच S1C रिलीज होत असताना मोटर ड्रायव्हर IC च्या IN1 आणि IN3 पिन कमी होतात, ज्यामुळे संबंधित मोटर 1 आणि मोटर 2 शाफ्ट फिरणे थांबवतात.